अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व भक्तांवर स्वामींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळी आधी म्हणजेच धनत्रयोदशीला एक वेळ तुम्ही सोनं चांदी खरेदी करू नका, पण या काही वस्तूंची खरेदी आवर्जून करा आणि जी सर्वांना परवडेल. तर वस्तू कोणत्या आहेत, त्या घेताना काय नियमांचे पालन करावे हे देखील तुम्हाला महत्त्वाचे नियम यामध्ये सांगणार आहे. तर भक्त हो, प्रत्येकच जण सोनं आणि चांदी खरेदी करतो, पण या जर वस्तू खरेदी केल्या तर या वस्तूंमुळे तुमच्याकडे सोनं चांदी जी लक्ष्मी आहे ती आकर्षित होईल, एवढ्या प्रभावी या वस्तू आहेत. ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना कमेंटमध्ये ओम धन्वंतराय नमः असे लिहायला विसरू नका. धनत्रयोदशी म्हणजे काय व या दिवसाला एवढे महत्त्व का हे आधी जाणून घेऊ. प्रत्येक महिन्याच्या 13व्या दिवसाला त्रयोदशी म्हणतात, म्हणजेच 13वी तिथी. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मींची देखील पूजा करतात. धन म्हणजे फक्त पैसा, सोने, चांदी नव्हे, तर असे धन जे प्रत्येक वेळी आपल्याला जीवन जगताना कामी पडेल. सर्वात महत्त्वाचं, धन म्हणजे तुमचं शरीर. हे जोपर्यंत ठीकठाक आहे तोपर्यंतच तुम्ही पैसा कमवू शकता. त्यामुळे आधी शरीर संपत्ती सांभाळा आणि मग पैसा, सोनं, नाणं हे कमवा. धनत्रयोदशी किंवा धनतेरस या दिवशी लोक सोनं चांदी आपल्या क्षमतेनुसार खरेदी करतात, ज्याला जसं परवडेल आणि जसं जमेल तसं. पण ज्यांना जीवनात पैसा कमवून तो कायम स्थिर ठेवायचा आहे त्यांनी धनतेरसला या गोष्टी घ्या. ह्या गोष्टी याच दिवशी का घ्याव्या, तर पुरातन कथेनुसार देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. पुराणातील काही उल्लेखानुसार धन्वंतरी हे श्री विष्णूंचे अंश अवतार मानले जातात आणि या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असे देखील म्हणतात. हा दिवस धनाशी निगडीत आहे. या दिवशी जे उपाय, ज्या सेवा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा मग आरोग्य प्राप्तीसाठी कराल त्या निश्चित पूर्ण होतात. पहिली वस्तू, आणि आपण इथे वस्तूनुसार त्याचे उपाय देखील पाहणार आहोत, ती वस्तू खरेदी करायची आहे आणि नंतर तिची पूजा कशी करायची आहे किंवा काही उपाय आहेत. पहिली वस्तू म्हणजे जर तुमच्याकडे देवी लक्ष्मींची मूर्ती नसेल तर ती तुम्ही धनतेरस दिवशी अवश्य घ्या. आणि तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तीसुद्धा घ्या. कुबेराची मूर्ती नसेल तीसुद्धा घ्या. किंवा मग कमीत कमी लक्ष्मी मातेचा फोटो घेण्याचा तरी प्रयत्न करा. आणि जर तुम्ही मूर्ती घेतली तर त्याची योग्य पद्धतीनेच प्राणप्रतिष्ठा करा. कारण काय होतं, आपण एखादा मंत्र घेतो आणि देवाला पंचामृत किंवा पाण्याने धुणे म्हणजे प्राणप्रतिष्ठा नव्हे, तर प्राणप्रतिष्ठा ही योग्य पद्धतीनेच व्हायला पाहिजे. यानंतर तुम्ही श्री गणेशाची सुद्धा मूर्ती घेऊ शकता किंवा जे जे तुम्हाला देव हवे आहेत ते नवीन तुम्ही धनतेरसला घेऊ शकता. किंवा आधीचे देव असतील, खराब झालेले असतील म्हणजेच भंगलेले, तर असे देवसुद्धा आपल्याला विसर्जित करून धनतेरस दिवशी तुम्हाला नवीन घ्यायचे आहेत. पण चुकूनही धनतेरस दिवशी कोणत्याही देवाचं विसर्जन करू नका. किंवा काही अशा वस्तू आहेत त्यासुद्धा घराबाहेर फेकून देऊ नका. तर आपल्याला लक्ष्मीची मूर्तीबाबत तुम्हाला समजलंच आहे. यानंतर तुम्हाला दुसरी महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे घरातील केरसुणी, ज्याला आपण झाडू म्हणतो किंवा झाडणी म्हणतो. तर ही झाडणी म्हणजेच माता लक्ष्मीचं रूप आहे आणि लक्ष्मीशी निगडीत आहे. या दिवशी झाडणी म्हणजे केरसुणी खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये जी दरिद्रता पसरलेली आहे, म्हणजे सतत वादविवाद, कोणीतरी आजारी पडणे किंवा पैसा अजिबात न येणे, कष्ट करून देखील पुरेसा पैसा न येणे, ज्या काही आपल्या संसारातील कटकटी आहेत,
या घरातील झाडणी जी फरशीवरील केर कचरा झाडून घर स्वच्छ करते. तसेच या दिवशी जर नवीन केरसुनी घेऊन तुम्ही पूजा वगैरे केली तर तुमच्या आयुष्यातून दुःख, दरिद्रता, जी निगेटिव्हिटी केर कचरा रूपामध्ये आपल्या घरात पसरलेली आहे ती सुद्धा अर्थातच याने क्लीन होते आणि आपल्या घरातील मलिनता बाहेर जाते. जी काही अदृश्य शक्ती आहे ती सुद्धा बाहेर जाते आणि देवी लक्ष्मीचा आपल्या घरावरती एक चांगला हात फिरवला जातो. आपल्या घरामध्ये स्वच्छता पसरते. म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यातील निगेटिव्ह जो केर कचरा आहे तो साफ होतो आणि अर्थातच माणसाच्या आयुष्यात सुख आले की लक्ष्मी, पैसा, सोनं नाणं सर्व काही हळूहळू येऊ लागतं. असे नाही की आपण आज पूजा केली की उद्याच पैसे येतील, पण वेळ लागतो, पण नक्कीच येतात. त्यामुळे प्रत्येकाने 20 ते 25 रुपये खर्च करून अवश्य लहान मोठी मला जी पाहिजे तशी तुम्ही लक्ष्मी घेऊ शकता. आणि धनतेरस दिवशी तिची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे. कारण आपण जी धनतेरसची पूजा करतो तिथे तुम्हाला ही आवर्जून पूजेत ठेवायची आहे. आता यानंतर पुढची वस्तू म्हणजे धने, जे आपण मसाल्यामध्ये किंवा भाज्यांना म्हणजेच आपल्या आहारात वापरतो. आणि धने हे प्रत्येकाला माहीत आहेत. धन्यांचा धनाशी संबंध आहे कारण धने देवी लक्ष्मींना अत्यंत प्रिय आहेत. या दिवशी अवश्य 15 ते 20 रुपयांचे धने घ्या आणि त्याची तुम्हाला धनतेरस पूजेत पूजा करायची आहे. आणि मुठभर तुम्हाला धने घ्यायचे आहेत. त्या दिवशी लक्ष्मीची आपण पूजा वगैरे करतो. पूजा मांडणीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहायला मिळेल. तर तुम्हाला मुठभर धने देवीच्या चरणांवरती अर्पण करायचे आहेत आणि रात्री बरोबर 12 वाजता देवीच्या चरणावरील धन्यांमधून अर्धे धने घ्या. एका लाल नवीन कपड्यात धन्याची पुरचुंडी बांधा, थोडंसं बारीक गाठोडं बांधा आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता म्हणजेच तुमची तिजोरी जिथे आहे तिथे तुम्ही ही पुरचुंडी ठेवा. दुसऱ्या दिवशी पूजेतील इतर जे काही धने आहेत त्यामधून काही धने एखाद्या कुंडीत तुम्ही पेरून द्या आणि यालाच तुम्ही थोडंसं दररोज 1 दिवसाआड पाणी घाला. म्हणजेच यापासून कोथिंबीर उगवेल. ही भाजीला वापरा. हे करण्याचे कारण पेरलं तर उगवणार. जशी मन आहे त्याप्रमाणे देवी लक्ष्मी आपल्या कामाकडे लक्ष देत असते आणि आपण ज्या सेवा करतो, जे कष्ट करतो म्हणजेच हे पेरणं आहे आणि यालाच आपल्याला फळ ही देवी लक्ष्मी देत असते. म्हणून तुम्ही हा धन्याचा उपाय आवर्जून प्रत्येकाने करावा आणि तुम्हाला याच दिवशी 12 वाजता ही पुरचुंडी तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. कारण याच वेळी देवी लक्ष्मीचं प्रत्येक घरात आगमन होत असतं. म्हणून 12ची वेळ खूप शुभ वेळ आहे. आता यानंतर या दिवशी तुम्ही मीठपुडी म्हणजेच मीठ खरेदी करा. मीठ हे समुद्रामध्ये तयार होते आणि देवी लक्ष्मींचा समुद्रातून जन्म झालेला आहे. त्यामुळे देवी लक्ष्मींचा मिठाशी फार जवळचा संबंध आहे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मिठाला महत्त्वाचे स्थान आहे. मीठ नसेल तर सर्व पदार्थ अळणी वेचव लागतात, जसे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच पदार्थात जर आपण मीठ घातलं आणि तो पदार्थ खाल्ला तर तो चविष्ट रुचकर लागतो. म्हणजेच मिठामुळे पदार्थाला चव येते. तर तेच मीठ धनत्रयोदशीला नवीन घेऊन त्याची ईशान्य दिशेत ठेवून तुम्हाला पूजा करायची आहे आणि नंतर ते स्वयंपाकात वापरायचं आहे. यामुळे आयुष्यामध्ये आपल्या चविष्टपणा येतो, रुचकरपणा येतो. म्हणजेच एक आपल्या आयुष्याला दिशा मिळते. म्हणजेच एक चव प्राप्त होते. आपल्या आयुष्यातील दरिद्रता, दुःख दूर होतं. त्यामुळे हा उपायसुद्धा अवश्य करावा आणि ही वस्तूसुद्धा अवश्य खरेदी करावी. या दिवशी सोन्या चांदीचे तुम्ही लक्ष्मींचे जे सिक्के असतात ते सुद्धा घेऊ शकता. शक्यतो सर्वांना चांदीचा सिक्का घेणं परवडत असतं आणि ते तुम्ही अवश्य करावं. तर तुम्ही अजून एक गोष्ट घेऊ शकता ती म्हणजेच जे चांदीचे देवीचे पाऊल असतात म्हणजेच लक्ष्मीचे चरण, तर असे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला इतर जे पितळेची वगैरे मिळाले तर ते सुद्धा तुम्ही घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करा. कारण देवीचे पाऊलसुद्धा आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पितळीची भांडे घेऊ शकता, स्टीलची भांडी घेऊ शकता. जी चमकणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अवश्य तुम्ही या दिवशी घेऊ शकता.
त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं सौभाग्याच्या काही वस्तू घ्यायच्या आहेत, जसे की हळदी कुंकू आपल्याला सणावाराला लागत असते आणि आपल्याकडं ते आपण जरी आज तुमच्याकडे आहे तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी थोडं थोडं नवीन घ्यायचं आहे. यामुळे सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सदैव सुख समाधान आनंदच राहत असतो. या गोष्टी अवश्य खरेदी करा. त्याचबरोबर नारळ घ्यायचा आहे. म्हणजे ज्या काही पूजेसंबंधित गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला धनत्रयोदशीच घ्यायच्या आहेत. आता माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे, पण आपल्याकडे ते सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपल्याला कमळगट्ट्याचे मणी किंवा मग जी कमळगट्ट्याची माळ असते ना ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करा. आणि जी आपण धनतेरसची पूजा मांडणी करू तिथे तुम्ही देवी लक्ष्मींना ही माळ अर्पण करा. मणी घेतले तर ते चरणांवरती अर्पण करा. म्हणजेच ज्या काही धनाशी निगडित वस्तू आहेत, ज्यांचा धनाशी संबंध आहे, अशा सर्व वस्तू तुम्ही या दिवशी यथाशक्ती घेऊ शकता आणि देवी लक्ष्मींना त्या अर्पण करून त्यांची पूजा करून पुन्हा त्यांचा योग्य वापर करायचा आहे. तर भक्तांनो, आपण कोणत्या वस्तू नवीन घ्यायच्या आणि त्यांची कशी सेवा करायची हे थोडक्यात पाहिलेलं आहे. पण काही गोष्टी आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. सर्वप्रथम आपल्या घरातील जुना झाडू आपल्याला फेकून द्यायचा नाही. नवीन आणला की आपण बऱ्याचदा जुना फेकून देतो. जुन्या झाडूचं काय करायचं हे आपण पुढे पाहू, पण तुम्ही अजिबातही तो फेकून देऊ नका. त्यानंतर झाडूला चुकूनही या दिवशी लाथ लागू द्यायची नाही. त्याचबरोबर झाडू इतरांना दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा नाही, म्हणजेच कुठेतरी आडबाजूला तो ठेवून द्या. त्याचबरोबर या दिवशी मीठ हळद इतरांना उसणं द्यायचं नाही. त्याचबरोबर धने सुद्धा इतरांना उसणे द्यायचे नाही. बऱ्याचदा आपण घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा करत असतो आणि जर शेजारी एखाद्याला माहीत नसेल आज खरेदी करायचे आहेत आणि त्यांनी खरेदी केले नसतील, त्यांच्याकडे नसतील, ते जर तुम्हाला मागण्यास आले तर इतरांना धने द्यायचे नाहीत. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी मीठ सांडू द्यायचे नाही आणि मीठ उघडेसुद्धा ठेवायचे नाही. या गोष्टी अवश्य पाळा. आणि अजून एक महत्त्वाचं, या दिवशी इतरांना उसने पैसे द्यायचे नाहीत किंवा इतरांकडून घ्यायचे नाहीत. आपण इतरांकडून पैसे बऱ्याचदा उसने घेत असतो. आपल्याला काही गरज असते आणि मग त्यांनी ती लक्ष्मी कशी प्राप्त केलेली आहे हे आपल्याला माहीत नाही किंवा त्यांना लक्ष्मी प्राप्त करताना त्यांच्यावरती जो काही पितृदोष आहे किंवा इतर दोष असतील त्या दोषाने जर ती लक्ष्मी आलेली असेल तर ती आपल्याला सुद्धा चांगली नसते. आपण इतरांना या दिवशी लक्ष्मी देऊ नये, कारण आपल्याला लक्ष्मी प्राप्त करायची आहे. आपण इतरांना दिली तर लक्ष्मीला सुद्धा असं वाटतं की हा वाटत बसलेला आहे. म्हणून ज्याच्या त्याच्या सेवेने ज्याच्या त्याच्या घरी लक्ष्मी जात असते. फक्त या दिवशीच आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहे. इतर वेळी आपल्याला एकमेकांना सहकार्य अवश्य करायचं आहे. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर धनत्रयोदशी काय घ्यावं काय टाळावं हे सर्व पाहिलेलं आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येकाने लाईक करा, निःशुल्क आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहितीसह व्हिडिओ पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि देवी लक्ष्मींचरणी धन्वंतरी देवांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. ओम धन्वंतराय नमः.